सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा आता रेवाला रंगे हात पकडून म्हणते की प्रेम म्हणजे काय असतं ना, तुला ते कधी समजलंच नाही. दागिने, पैसा, अडका, कपडे लत्ते याच्यावर माणसं विकत घेता येतात असा तुझा समज झाला होता रेवा. रेवा लगेचच सीमाकडे बघू लागते तर सीमा म्हणते की असं केल्याने प्रेम विकत घेता येत नाहीये रेवा. सीमा म्हणते की तू हे जे काही कर्म करते ना त्याचे फळं तुला लवकरच भोगायला मिळणार आहे. हा एका आईचा शाप आहे. म्हणून तू माझ्या रमा आणि अक्षयच्या वाटेत आली ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, असे आता सीमा रेवाला बोलते. सीमा म्हणते की तुझा पापाचा घडा आता भरलाय आणि म्हणूनच या घरातील तुझी वेळही आता संपली रेवा. सीमा म्हणते लवकरच या घरातून तुझी हकालपट्टी होणार आहे. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता रामाने दिव्यावरचं काढलेलं ग्लासची झाकणी आता पुन्हा सीमा दिव्यावरती ठेवते आणि देवाच्या पाया पडत रेवाला म्हणते की मी रामाची सासू आहे आणि मी रामाला काहीच होऊ देणार नाही. तिच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे. हा दिवा रात्रभर तेवत ठेवणं ही रामाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तिने स्वीकारली. तेव्हा हा दिवा रात्रभर कसा तेवत नाही ते मी बघते आता. सीमा म्हणते रेवा मी तुझा एकही डाव पूर्ण होऊ देणार नाही. तेव्हा जा झोप आता रेवा. तर लगेचच रागाने रेवा ही तेथून निघून जाते. तर आता इकडे कावेरी अक्षय आणि रामाला म्हणते की जावई बापू आता तुम्ही जा, मी बरी आहे. कावेरी म्हणते की हा काही परक्याचा प्रश्न नाही. आज तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे ना, तेव्हा तुम्हाला जावंच लागेल. तर आता कावेरी रामाला म्हणते रामा तूच जावई बापूंना समजाव, त्यांना या येऊशेकल्या घरात झोप लागणार नाही. तर आता रामा म्हणते की आई तुला सोडून आम्ही कुठेच जाणार नाही. तर अक्षय म्हणतो अडचणी तर सोडाच, यापेक्षा आम्ही खूप अडचणीतून दिवस काढलेत. तर अक्षय म्हणतो की म्हणून हे घर आम्हाला घर नाही तर महाल वाटतो. तर पंकज म्हणतो अगदी बरोबर बोललात जावई बाप्पू. तर आता लगेच मंगला मावशी म्हणते की तुम्ही तर बोलूच नका, तुम्ही रस्त्यावर सुद्धा झोपू शकता. तेव्हा पंकजला ते बोलताच पंकज म्हणतो की ही तर माझ्या पुढची निघाली. तर आता मंगला मावशी सुद्धा म्हणते कावेरी ते म्हणतात ना थांबतायत तर थांबू दे ना त्यांना, तू कशाला त्यांना जा करते. तर आता कावेरी लगेचच त्यांना म्हणते की पंकज आणि मंगला आहे ना माझ्याबरोबर. तर मंगला मावशी म्हणते की अगं थांबू दे, त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. तर आता इकडे रमा अक्षय दुसऱ्या रूममध्ये जाऊन पटकन आता झोपायची तयारी करतात. अक्षयने छानशी लुंगीने घातलेली असते. तर आता अक्षय म्हणतो की आपल्याला रमा आता तर खाली झोपायची सवय लागली, तेव्हा आता इथे सुद्धा मला खूप छान झोप लागेल. हसतच रमा म्हणते की तुम्ही आता तर साध्या माणसासारखं राहायला लागलात. अक्षय म्हणतो मी तर साधाच आहे, म्हणजे गाडी बंगला याचं मला कधीच कौतुक नव्हतं. अक्षय म्हणतो हे सगळं मला माझ्या नशिबाने मिळालं. तर रामा म्हणते की अहो पहिले दिवस कसे होते, तुम्हाला कॉटशिवाय झोप येत नव्हती आणि एसी बंद केला तरी तुम्हाला ते चालत नव्हते. मला किती थंडी वाजायची आणि मी कशी तुम्हाला म्हणायची ते एसीचं बटन कुठे आहे बरं. हे सर्व आता रमा आठवते आणि ते अक्षयला सांगते. तर आता लगेचच त्या जुन्या आठवणी काढत रमा ही कंबल घेऊन अक्षय शेजारी झोपते. तर रमा म्हणते की तुम्हाला असे झोपताना त्रास होत असेल. तर अक्षय म्हणतो नाही ग, उलट आपण एकत्र झोपताना मला आनंदच होतोय. अक्षय म्हणतो की आपण जर दोघं एकत्र असलो तर आपण कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो याची मला आता खात्री झाली. रामा म्हणते अगदी बरोबर आहे तुमचं. नंतर अक्षय म्हणतो की आता आपण आपला मुरांबा थोडासा एक्सपर्ट स्टँडर्ड करून घेऊ आणि मग प्लॅनिंग करून त्याचं मार्केटिंग सुरू करू. त्यानंतर रामा म्हणते की आता खूप उशीर झालाय, आता आपण झोपूयात, बाकीच्या गोष्टी बोलायला अजून खूप वेळ आहे. तर आता अक्षय म्हणतो ठीक आहे, मी काय बायकोच्या शब्दाबाहेर नाहीये, मला बायकोचं ऐकावंच लागेल आता आणि आपण झोपूयात. तर आता अक्षय झोपी जातो तर प्रेमाने रमा अक्षयकडे बघून हसू लागते. इकडे आता सीमा ही दिव्याला राखण बसलेली असताना आरती तिथे येते आणि म्हणते का आई इथे का बसल्यात. तर सीमा म्हणते पहारा देत बसले, आपल्या ना पाची वाट्यालाच पुंजलेत हे सगळे. आरती म्हणते की मला काय बोलले तुम्ही ते कळलं नाही. तर सीमा म्हणते ती रेवा. तर आरती म्हणते की आता तिने काय केलं. सीमा म्हणते मी हॉलमध्ये सहजच बघायला आलं तर ती रेवा ही दिवा विझवण्याचा प्रयत्न करत होती. तर आता घडलेली सर्व हकीकत सीमा ही आरतीला सांगते. तेव्हा आरती म्हणते काय बोलताय तुम्ही. तर आता सीमा म्हणते हो, मला असं वाटलं होतं की तिला खूप बदडावं पण मी तिला समज दिली. तर आता आरती म्हणते की त्या रेवाचा माज आता जास्तच वाढत चालला आहे. तर आरती म्हणते की आई तुम्ही जा बरं आता झोपायला, मी इथे बसते राखण रात्रभर. सीमा म्हणते नाही नाही मी इथे बसते, तू जाऊन आराम कर, तुझ्या बाळाला त्रास होईल ना. आरती म्हणते मोठ्या आई आता बाळाने सुद्धा खस्ता खायची त्याला सवय झाली आणि त्याला सुद्धा कळत असेल ना बाहेर काय चाललंय ती. तर आता आरती म्हणते की मी इथे थांबते. तर सीमा म्हणते नाही ग वेडाबाई मी इथे थांबते, एक रात्रभर जागरण केल्याने काही फरक होत नाही. तर तेवढ्याच जान्हवी तिथे येते आणि म्हणते की कसं काही फरक होत नाही आई. जान्हवी म्हणते की मला जागरण करायला आवडतं, तेव्हा तुम्ही दोघींनी झोपायला जायचं, मी इथे जागरण करणार. तर आता सीमा म्हणते की
ते दिसतंय ना वादळापूर्वी सगळं पांढरं शुभ्र, तसं मला आता स्वच्छ दिसायला लागलं. आणि ते हेच की जान्हवी तुझं रामावर खूप प्रेम आहे. तेव्हा जान्हवी खूप खुश होते. सीमा म्हणते की पहिल्यांदा जानू ही रमाला सगळ्यात जास्त त्रास द्यायची, पण आता तर जान्हवी म्हणते आता काय. सीमा म्हणते ऐकायचेच का तुला, आता तू माझी फेवरेट सून आहे. तर जान्हवी खूप खुश होते. आणि सीमा म्हणते आरती तू सुद्धा बर का. जान्हवी म्हणते की आता रमा माझी फेवरेट परी झाली. आणि माझ्या फेवरेट परीला जर कोणी त्रास दिला ना तर मी तिला बघा कसा धडा शिकवते ती. ते ऐकून आता सीमा म्हणते की मला खूप आनंद होतोय की माझ्या दोन्ही फेवरेट सुना माझ्या रमाच्या पाठीशी आहेत. आणि लगेचच आरती म्हणते की आणि त्या रमाची फेवरेट सासूसुद्धा बरं का. तर सर्वजण हसू लागतात. तेवढ्यात आता रेवा ही परत वरून खाली येऊ लागते. तर तिच्याकडे बघत आरती म्हणते की आई मला काय वाटतंय की आपल्याला एक फेवरेट फॅमिलीचा अवॉर्ड मिळायला हवा. त्यांच्याकडे बघत रेवा विचार करते की ओ ही मदर टेरेसा तर अजून इथेच आहे. आणि आता ह्या दोघी सुद्धा आल्यात तिला सपोर्ट करायला. यांना झोपा कशा लागत नाहीये. तर इकडे रेवाकडे बघत जान्हवी म्हणते की आरती आपल्याला कुणी बेस्ट फॅमिलीचा अवॉर्ड देऊ किंवा नाही देऊ, आपली फॅमिली बेस्टच आहे. जान्हवी म्हणते की पण आपल्या फॅमिलीमध्ये बेस्ट व्हिलनचा अवॉर्ड द्यायचा असेल तर आपण कुणाला देऊ. तर सीमा विचार करू लागते. आणि तेवढ्यात पटकन हळूहळू रेवा ही त्यांच्या बाजूला येऊन ऐकू लागते. तर लगेच सीमा म्हणते की रेवाला अजून कोणाला. तर रेवाला मोठा धक्का बसतो. आरती म्हणते की त्या रेवाला ना इकडे येऊ देस, तिला आता मी दाखवतेच. रेवा ती सगळे आता आड बाजूला लपून ऐकत असते. आरती म्हणते की ती जर इथे आली ना तर मी तिला. तर जान्हवी म्हणते की ती जर इथे आली तर काय करशील. तर आरती म्हणते की जाऊ द्या जान्हवी वहिनी. तर आता जान्हवी म्हणते की बोल ना आरती, ती जर इथे आली तर काय करशील. तेव्हा चिडून आरती म्हणते की ती जर इथे आली तर मी तिचं केस पकडून तिला घराबाहेर हाकलवील. तर लगेचच रेवाला मोठा धक्का बसतो आणि रेवा तिचे केस पटकन हातात घेते. तर जान्हवी म्हणते की केस पकडून घराबाहेर हाकल्यानंतर मग काय करशील. तर आरती म्हणते जाऊ द्या हो जान्हवी वहिनी. जान्हवी म्हणते की असं काय करते, जे मनात असेल ना ते बोलून दाखवावं. आरती म्हणते ती जर इथे आली ना मी तिचे हात पकडून गरम तव्यावर ठेवील. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो. तर जान्हवी म्हणते की तिचे हात भाजेल ना. तर आरती म्हणते की मग भाजू दे ना. आरती म्हणते तिलाही कळायला पाहिजे की असं दुसऱ्यांच्या मध्ये येऊन लुडबुड करू नये. तर सीमा म्हणते की बस ना आरती एवढा काय राग. तर आरती म्हणते की ती रेवा माझ्या पार डोक्यात गेली. तर लगेचच सीमाला जान्हवी खुणावून पाठीमागे बोट करते आणि रेवा तिथे आल्याचे सांगते. तर आरतीला सुद्धा. तर आता लगेचच जान्हवी म्हणते की मला काय वाटतं आपण तिघीही इथेच बसू. तर आता जान्हवी म्हणते की आपण तिघीही दिव्याची राखण करू, तुम्ही दोघी इथे बसा मी मागे बसते. आणि पटकन आता जान्हवी त्या दोघींच्या पाठीमागे खुर्चीवर येऊन बसते. जान्हवी म्हणते की आता आपण छान गप्पा मारूयात. तर आता तिघीही गप्पा मारू लागतात. तर आता इकडे मंगला मावशी आणि पंकज कुजबुज करू लागतात. तर पटकन रमा आणि अक्षय उठून दरवाजाच्या आडून बघू लागतात. तर पंकज दारू पित असतो आणि म्हणतो की अगं मला टेन्शन आलंय म्हणून थोडी घेतली. मंगला मावशी म्हणते की जावई बापू आणि रमा घरात आहे, कळतंय का तुम्हाला. तर आता पंकज म्हणतो की मंगले अगं तुला एक गंमत सांगतो, मी आज रस्त्याने चाललो होतो ना, मला दोन पोरं एकदम सेम टू सेम दिसली. मंगला मावशी म्हणते की सेम टू सेम म्हणजे ते जुळे असतात. पंकज म्हणतो की मी पहिल्यांदा जिथे राहायचो ना तिथे सुद्धा आमच्या शेजारी एका बाईला दोन जुळे मुलं झाली होती आणि ती दोघेही सेम टू सेम दिसायची. आणि गंमत काय व्हायची माहिती आहे का, ती बाई एकाच मुलाला भरवायची. तर मंगला मावशी हसू लागते. तर दुसरा मुलगा उपाशीच राहायचा. तर दोघेही हसू लागतात. तर आता त्यांच्याकडे बघून रामा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, पहिल्यांदा काका खूप दारू प्यायचे आणि मावशीला मारायचे, पण मावशी सर्व सहन करायची. पण आता रामा म्हणते की ते खूप कमी प्यायला लागले. तर अक्षय म्हणतो बरं आहे बाई ते खूप पित नाही म्हणून. दुसऱ्या दिवशी आता अक्षय हा रामाकडे येतो आणि रामाला म्हणतो की रमा आता मला तुझ्या रंगात रंगायचंय आणि तुला सुद्धा माझ्या रंगात रंगायचंय. तर आता अक्षय म्हणतो की रामा तू आता बघत मी काय करतोय ते. तर रामा म्हणते की आता मला बघायचंच तुम्ही काय करताय ते. तर इकडे आता अभ्या हा शशिकांतकडे येतो. तर शशिकांत म्हणतो की अभिजित आता आपल्या घरात 2 टीम झाल्यात. शशिकांत म्हणतो की आपल्या टीममध्ये तू मी आणि रेवा आहे आणि आता आपली टीम अजूनच स्ट्रॉंग केली पाहिजे. तर आता आभ्या म्हणतो घरातले सगळेच जण त्या रमा अक्षयच्या बाजूने आहे ना. तर लगेचच शशिकांत म्हणतो की आहे एक व्यक्ती. तेव्हा आभ्या आता शशिकांतकडे बघू लागतो. तर आता घरातील कोणती अशी व्यक्ती आहे की जी रमा अक्षयच्या बाजूने न होता आता ते शशिकांतच्या बाजूने होतील. तर आता रमा आणि अक्षय एकमेकांच्या रंगात रंगून होळीच्या दिवशी कसा धुराडा खेळतात आणि होळी कशी सेलिब्रेट करून रमा अक्षय कसे प्रेमाने एकत्र येतात. आणि आता रमा आणि अक्षयच्या पाठीमागे जान्हवी, आरती आणि सीमा
खंबीरपणे उभे राहून रेवाची कशी हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.